भारतीय जनता पक्षाचे मध्य दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश शिरवडकर जी, सन्माननीय अतुल शाह जी, महादेव शिवगण, जगदीश पराडकर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आता जरा माजी शाखा प्रमुख म्हणून राजेश जी, आशिष गडकरी, उपस्थित अणुशक्ती नगर मधील विधानसभा क्षेत्रातील खऱ्या अर्थाने सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख, युवा सेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी, गटप्रमुख आणि त्याबरोबर असलेले ज्येष्ठ शिवसैनिक, या सगळ्यांचं मी मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो। या आमच्या सगळ्या मित्रांनी उभाटा शिवसेनेचं पदाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षात एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। खरं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की अणुशक्ती नगर मधील खरी हिंदुत्वाची ओळख असलेली ही सगळी मंडळी आहे आणि आज त्या सगळ्या मंडळींनी आमच्या पक्षामध्ये आमच्या बरोबर यायचं ठरवलं। माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशात होत असलेला विकास आणि आमच्या असलेल्या ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख यासाठी केलेलं प्रचंड कार्य, या सगळ्यावर विश्वास ठेवून या सगळ्या मंडळींनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे। माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी महाराष्ट्रामध्ये विकासाची जी एक मोठी गंगा त्या ठिकाणी आणली आणि ज्याचा परिचय मुंबईत आपण पाहतोय, कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, मेट्रो असो, मेट्रोचं जाळं असो, गृहनिर्माणाचे प्रश्न असोत, झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या नागरिकांना त्यावेळेला त्यांना मिळणारी भाडी असोत, या सगळ्या विषयावर मूलभूत काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आता एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारमुळे हे सामान्य त्या ठिकाणी नागरिकांना मिळत आहे। मोठ्या प्रमाणात उभाटा सेनेला सोडून मुंबईभर सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या दिशेने येत आहेत आणि याचं चिंतन खरं तर उद्धवजींनी करायला लागेल। आज अणुशक्ती नगर जवळजवळ उभाटा सेना रिकामी झाली अशा पद्धतीचं चित्र आहे आणि सगळे जमलेले आमचे बांधव आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रश्न जो आहे किंवा विशेषतः समाधान जे आहे ते 500 वर्षापासून असलेलं आमचं मनातली मनोकामना म्हणजे अयोध्येतलं आमचं श्रीरामाचं मंदिर हे ज्या कल्पकतेने न्यायालयीन लढाईत पूर्ण लढाई लढून माननीय मोदीजी, माननीय अमित शाहजी, नड्डाजी यांच्या नेतृत्वामध्ये आज 500 वर्षानंतर आपल्या सगळ्यांची इच्छापूर्ती झाली आणि प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर आज त्या ठिकाणी अयोध्येमध्ये उभं राहिलं आहे। त्याच पद्धतीने गरीब माणसाची सेवा करण्याचं व्रत हे माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने अव्याहतपणे केलं आणि मग गरीबातल्या गरीब माणसाला करोनाच्या काळात सुद्धा मोफत राशनिंगच्या दुकानावर मिळणारं राशन हे आजही चालू आहे। बराच काळ ते खातं सुद्धा आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांकडे होतं। 70-80 कोटी नागरिकांना गेले वर्ष दीड वर्षापेक्षा जास्त काळ हे मोफत राशन त्या ठिकाणी हे माननीय मोदीजींचं सरकार त्या ठिकाणी देत आहे आणि करोनाच्या काळात आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेचा रस्ता एकच होता, ती म्हणजे कोविड वरची असलेली प्रतिबंधित लस। ती लस सुद्धा माननीय मोदीजींच्या सरकारने 200 कोटीहून जास्त त्या ठिकाणी मोफत दिल्या। मी अशा बऱ्याच गोष्टी सांगू शकेन, पण आज खऱ्या अर्थाने हिंदुत्वासाठी या सगळ्या आमच्या
अणुशक्तीनगर मधल्या सहकाऱ्यांनी उद्धवजींनी त्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार सोडले, त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये प्रवासामध्ये भेटणारी लोक पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देणाऱ्या लोकांबरोबर उद्धवजी फिरत होते, सिंहावर रामचंद्र की जय म्हणणाऱ्या लोकांबरोबर उद्धवजी फिरत होते। काल परवा आम्ही बघितलं की व्हिडिओ जो व्हायरल झालाय त्यामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारे लोक कमी होत आहेत आणि वेगळेच नारे देणारी लोक समोर येत आहेत। आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसलो तरी ते नारे अख्खा महाराष्ट्र आणि देश पाहतोय। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जिकडे स्वधर्म, स्वराष्ट्र आणि स्वकर्तव्य याची चाड आणि याची इच्छाशक्ती घेऊन काम करणाऱ्या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण आलात। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला उचित स्थान, पद आणि जबाबदारी ही त्या ठिकाणी आम्ही सगळेजण देऊच आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या 6 जागा मुंबईतल्या आम्हाला जिंकायच्या, जिंकणार आहोत आपल्या आशीर्वादाने आणि मेहनतीने। त्यामध्ये तुम्ही तुमचा हातभार त्या ठिकाणी उचलावा एवढंच निवेदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मतदारसंघातील सर्वच्या सर्व त्या ठिकाणी असणारे उभाटा गटातील सर्व शाखा प्रमुख आणि तिथले असणारे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, त्याचबरोबर युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठ असे सर्व शिवसैनिक हे गेली काही वर्षभर की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या हिंदुत्वाच्या विचाराने पूर्णच्या पूर्ण काम करणाऱ्या पक्षाबरोबरच की जो बाळासाहेबांनी आम्हाला विचार दिला होता त्याच्याबरोबर राहायचं आहे हे सातत्याने सांगत होते। आज खऱ्या अर्थाने आशिषजी शेलार आणि त्या भागातील जिल्हाध्यक्ष शिवाडकर साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये ही सर्व मंडळी आज एका चांगल्या भावनेतून भारतीय जनता पार्टी या परिवारामध्ये सामील झाले। मी त्यांचं मनपूर्वक आभारही मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। या सर्वांना जसं आमचे नेते आशिषजींनी जसं सांगितलं की हे परिवार आहे आणि या परिवारामध्ये ज्यावेळेला आपण सर्वजण सामील झालात, आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना या पक्षामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला आवश्यक आहेत त्या जबाबदाऱ्याची नेमणूक आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वजण व्यासपीठावरील सर्व मंडळी एकत्र बसून नक्की करू। परंतु आपल्या समोर आता एक मोठं ध्येय आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान बनवण्याचं ध्येय आहे। त्या ध्येयाच्या दिशेने आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्रपणे काम करून आपल्याला हा विजय संपादित करायचा है आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। सबसे पहले तो आज मंच पे बैठे हमारे मिनिस्टर जी रविंद्र चौहान सर, दक्षिण मध्य मुंबई के जिलाध्यक्ष हरीश शिवड़कर जी, हमारे दोस्त भोगले जी और बाकी सब पदाधिकारी। बहुत दिनों से हमारा ये प्लान चालू था कि जो मेरी फाउंडेशन चेंबूर में है उसको और एक ताकत मिलने के लिए जो बीजेपी की शक्ति अगर मिलेगी हमें तो और बढ़ावा होगा उसके लिए। साथ में ही भोगले जी जो है अनुशक्ति नगर के, उनके पास में सैकड़ों जो शिवसैनिक थे वो कभी से आज घुटन महसूस कर रहे थे पार्टी में, तो आज उन्होंने एक अच्छी सांस ली है कि आज पदाधिकारियों को सबको यहाँ बुला के आज एक बीजेपी में प्रवेश करा के आज मोदी जी के, पंतप्रधान जी मोदी जी के अपने जो उपमुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस के आज मार्गदर्शन में काम करेंगे। तो मुझे लगता है कि हमें पक्का बहुत सारी शक्ति मिलेगी और मिलजुल के काम करने में बहुत मज़ा आएगा। और जो शक्ति बीजेपी की है पूरे एरिया में उसको और कैसे बढ़ावा देंगे आप लोग वो आप देखेंगे।
पार्टी ऑलरेडी मुझे लगता है कि मैक्सिमम जो है बीजेपी का ही सब जगह पे है, और हमारा जो युवा लोग हैं और जो टीम अभी मिली है मुझे लगता है कि और जोर में बीजेपी सेंटर में भी और स्टेट में भी वापस आएगी. ज्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पेलवल्या जातील? जबाबदार ज्या आपल्याला आहेत ऑलरेडी आपली टीम सक्षम आहेच करण्यासाठी. बीजेपीची ऑलरेडी टीम सक्षम आहे आणि आमची टीम आता त्यांना आणखी जोडली गेलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण आणखी एकजुटीने काम करू आणि खूप जास्त एक पदाधिकाऱ्यांना जो जोर मिळतो तो मिळणार आहे. पक्ष प्रवेश केला आहे नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीसजी आणि मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार आणि ज्यांच्या सहकार्याने आम्ही प्रवेश केला आहे ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब व भाजपचे शिरोडकरजी आशिषजी. आज जो मी प्रवेश केला आहे मी अत्यंत 30 वर्ष ते 32 वर्ष मी शिवसेनेचं काम करत होतो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करत होतो, मराठी माणसासाठी काम करत होतो, बाळासाहेबांच्या प्रेरणेतनं काम करत होतो. पण गेले 2 वर्ष अशी घुसमट चालू आहे पक्षामध्ये की जे खरे कार्यकर्ते आहेत जे तळागाळात काम करतात त्यांना त्या पक्षामध्ये किंमत उरलेली नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या आतासुद्धा मला विधानसभा उपसमन्वय म्हणून पद होतं, शाखाप्रमुख होतो मी, 2 शिक्षकाचं पद दिलं होतं. त्याचा मी आणि माझे पदाधिकारी सगळ्यांनी महिला पुरुषांनी राजीनामा देऊन असं ठरवलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, हिंदुत्वासाठी काम करायचं. आणि जो पक्षाचा भाजपमध्ये आम्ही गेलेलो आहे, जो आम्हाला तो आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही काम करू. आम्ही काम करणारा लढाई कार्यकर्ते आहोत, तळागाळाचे कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब मोठेपण सांगत नाही, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपचा आमदार तिथे असेल एवढी गावी तुम्हाला देतो. कारण की अणुशक्तीमध्ये अनेक पुष्कळ लोक अजून येणार आहेत. मी साहेबांची वेळ घेऊन अजून त्यांना सगळ्यांना प्रवेश करणार आहेत. चांगले जे जिल्हा स्तरावर बी काम करत आहेत तेही लोक मला कॉन्टॅक्ट केला आहे. मी जास्त काही नाही बोलतो, कोणाच्या काही विरोधात बोलत नाही. मला आजचा माझा शुभ दिवस आहे, चांगला दिवस आहे. त्याच्यामुळे मला सर्व चव्हाण साहेब व शैलार साहेब यांनी सर्वांनी मला प्रवेश दिल्याबद्दल मी यांच्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि मी तुमच्यासाठी रात्रंदिवस सेवा करेन, काम करेन पक्षासाठी. त्याच्या अगोदरसुद्धा मी काम केलेलं आहे. याचं जे पुढचं भविष्य आहे मी भारतीय जनता पक्षासाठी काम करेन एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.